नमस्कार. प्रजासेवा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सोलापूर रणसंग्राम 2026 सुरू आहे. प्रचाराचा शुभारंभ झाला आहे आणि या प्रचाराच्या शुभारंभामध्ये थेट मुलाखत आपण घेत आहोत. या सोलापूर शहरामध्ये ही निवडणूक चुरशीने होणार. कोण निवडणुकीमध्ये विजय होणार, विजयाचा गुलाल कोण उधळणार हे 16 तारखेला दिसेलच. परंतु तत्पूर्वी एक आत्मविश्वास उमेदवारांचा काय असतो ते आपण पाहूया. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19D मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार बसवराज केंगनाळकर या ठिकाणी आहेत. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया. प्रथम त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय काय? मी प्रथमतः आपल्या प्रजासेवा न्यूजचं अभिनंदन करतो की आपल्या माध्यमातून नागरिकापर्यंत आमचे मनोगत नागरिकापर्यंत पोचवता. त्या संदर्भात पहिला आपलं अभिनंदन करतो. मी बसवराज रामण्णा केंगनाळकर, प्रभाग क्रमांक 19D मधनं भारतीय जनता पार्टी कमळ हा चिन्हावर मी उमेदवारी मिळालेली आहे आणि प्रचाराला सुरुवातही झालेली आहे. तर या प्रभागामध्ये आज शुभारंभ प्रचार केल्यानंतर मतदारापर्यंत पोचल्यावर तुम्हाला कोणत्या समस्या प्रामुख्याने जाणवल्या? आज सध्याला प्रभाग क्रमांक 19 हा भाग नीलमनगरचा वरचा भाग हा सर्व विकसित झालेला भाग आहे. माननीय आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या फंडातून नीलमनगर परिसर हा ड्रेनेज, पाणी, देवाबत्तीचं कामे झालेले आहेत. आणि इतर जो भाग आहे काही आता आकाशवाणी केंद्राच्या खाली केंगनाळकर नगर आहे आणि देसाई नगर आहे, तनिष्क नगर आहे, ताई चौक आहे आणि गंगा चौकचं काही भाग खालचं ड्रेनेज, पाणी, देवाबत्तीची विकास कामे तिथं अर्धवट राहिलेले आहेत. आणि तोही कामे माननीय आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या फंडातून नागरिकांचे पूर्ण कामं जे राहिलेले विकसित भाग आहे अविकसित भाग आहे त्या माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या फंडातून कामे करून द्यायचे आम्ही हमी घेतो. तर या प्रभागामध्ये आपल्याला प्रथमच भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे का? मला भारतीय जनता पार्टीकडून 2007ला उमेदवारी मिळाली होती. 2007ला वार्ड क्रमांक 76 तेव्हा वार्ड होते सिंगल, आता प्रभाग आहे. 76 मधून मी निवडून आलेलो होतो भारतीय जनता पार्टी पक्षाकडून. बरोबर. म्हणजे आपली दुसरी टर्म आहे. दुसऱ्यांदा म्हणजे 2007. हो. म्हणजे आता बऱ्याच वर्षातून म्हणजेच 8 वर्षातून निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीकडे मतदारांसमोर गेल्यानंतर आपल्याला मतदारांचा प्रतिसाद मिळतोय का? आता विकास कामाच्या म्हणजे अगोदरच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि माननीय आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या विकास कामातून आम्हाला सध्याला आता नागरिकासमोर गेल्यावर व्यवस्थित प्रतिसाद मिळत आहे. आणि ज्या ठिकाणी नाही झाली त्या ठिकाणी बापूच्या माध्यमातून त्यांच्या फंडातून कामं करूया. तर काम करणारा उमेदवार नागरिक पसंत करतातच हे आपल्याला यांच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे, या प्रभागामध्ये जी आपण अविकसित कामे म्हणता, मग कोणकोणती कामे राहिलेली आहेत आणि आपल्याला कोणती कामे करण्यासाठी आपलं व्हिजन आहे? सध्याला काही भागात ड्रेनेजची कामे राहिलेली आहेत, देवाबत्तीचे कामे आहेत आणि रस्त्याचे कामं आहेत. आणि काही ठिकाणी तर सध्याला अजूनही प्रभाग 19मध्ये आपल्या टँकरने पाणी पुरवठा चालू आहे. आणि तो टँकर मुक्त हा महापालिकेने राबवलेली जे कामं आहेत ते पूर्ण यशस्वीपणे झाले नाहीत. आता सध्याच्या आमचं पहिलं विजन असेल की हे टँकर मुक्त करण्याचे काम आम्ही अगोदर हाती घेणार आहे. त्याचबरोबर या प्रभागातील आरोग्य किंवा वृद्ध नागरिकांसाठी आपण कोणत्या योजना आपल्या राबवण्याचा मानस आहे? प्रभाग 19मध्ये नाना नानी पार्क हा वृद्ध नागरिकासाठी करण्याचा प्रयत्न अगोदर हाती घेणार आहे. सर्वसामान्य नागरिक किंवा वृद्ध नागरिकांसाठी कोणत्या योजना राबवण्याकडे आपला कल आहे किंवा मानस आहे?
प्रभाग 19मध्ये वृद्ध नागरिकासाठी आपण नाना पार्क करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आरोग्यासाठी आपल्या भागात कामगार वसाहत असल्यामुळे कामगारांना म्हणजे नागरिकांना मोठ्या दवाखान्यात जाऊन आरोग्याच्या दाखवण्यासाठी काही आजार वगैरे हे असेल तर दाखवण्याचं तेवढं त्यांच्याकडं परिस्थिती नसल्याकारणानं आपल्या माननीय आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या माध्यमातून आपल्या म्हणजे निलमनगर हा भागात म्हणजे MIDCची जागा थोडी तिथं खुला आहे. म्हणजे त्या जागेत माननीय आमदारांनी आयुक्ताशी चर्चा करून एक 100 बेडची दवाखाना उपलब्ध व्हावं ह्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहे. याशिवाय आपण विडी कामगार किंवा यंत्रमाग किंवा या भागातील शिक्षण याकडे कशा पद्धतीने लक्ष देणार आहात? विडी कामगाराची इथली समस्या जो आहे जो रात्री म्हणजे सर्वच भागात येत आहे असं काय विषय नाही. म्हणजे काही भागात रात्री 10च्या पुढं 11च्या 12 वाजेपर्यंत जो पाण्याचा प्रश्न आहे रात्री बेरात्री पाणी आल्यामुळं त्यांना जागरण करून अजून सकाळी विडी वळणं विडी काम करणं आणि माप देऊन येणं ह्यातच त्यांचं वेळ चालू आहे आणि त्यामुळं त्यांना त्याच्यासाठी त्रास जो व्हायला पाण्याच्या अहोरात्रीमुळं प्राधान्याने तो अहोरात्रीचं जो पाणी सोडण्यात येतो आहे तो दिवसात सोडण्यात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे सोडवण्यात येणार आहे. या सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असा आपल्याला आत्मविश्वास आहे का? मला 100% आत्मविश्वास आहे. माननीय मोदी साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सुभाषबापू देशमुख, विजयकुमार देशमुख साहेब आणि आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या जो विकासाचे काम हा सोलापूर शहराला दाखवलेले आहेत ह्या कामाच्या जीवावर विकासाच्या जोरावर आम्ही महानगरपालिकेत जो मिशन होती 75 पार हा 100% आम्ही सत्तावर नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद देतील आणि जो मिशन 75 होता हा पुन्हा एकदा महापालिकेत नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद देऊन सत्ता आणण्यासाठी आशीर्वाद देतील असं माझा आत्मविश्वास आहे. बरोबर आहे. परंतु या काही भागामध्ये काही प्रभागामध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे काहींनी अपक्ष उमेदवार दाखल केले आहेत. त्याचा फटका या उमेदवारांना बसेल किंवा न बसेल याविषयी आपलं मत काय? मला तर असं वाटतं की 75% ते 88% 90% जो भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांना तिकीट नाकारलं गेलं ज्यांना मिळाले आणि जो अपक्ष उमेदवार म्हणून भरलेले होते माननीय पार्टीने माननीय आमदार साहेब, माननीय शहर अध्यक्ष तडवळकर मॅडम, पालकमंत्री सर्वांच्या ह्यांच्यातनं त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन अर्ज माघारी घेण्याचं काम हा करण्यात आलेलं आहे. निश्चितपणे एक शेवटचाच आपल्याला एक लास्ट प्रश्न विचारूया आपण. तर उद्या पालिकेत आपण गेल्यानंतर सर्वात प्रथम पहिल्या मीटिंगमध्ये किंवा सभेमध्ये कोणता प्रश्न घेऊन आपण त्या ठिकाणी सर्वात प्रथम मिशन म्हणले की आपल्या प्रभागाचा पाणी, दिवाबत्ती आणि ड्रेनेज हा विषय हद्दवाढ असल्यामुळं हा अविकसित भाग असल्यामुळं पहिला प्राधान्य ह्याच्यावर फोकस करा. या हद्दवाढ भागाकडे आजवर म्हणावा असा निधी मिळाला नाही असं काही जण बोलतात. याकडे आपण कसं बघता? आता तुम्ही हा दक्षिण भाग आहे, माननीय सुभाषबापू देशमुख यांचं मतदारसंघ आहे आणि आपण स्वतःही जाऊन पाहू शकता की माननीय आमदार साहेब सुभाषबापू देशमुखांनी किती फंड्स दिलेत आणि किती कामं झालेत आणि हेही मान्य आहे की काही ठिकाणी कामं झाली नाहीत आणि 3 वर्षाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे माननीय नगरसेवकांचे फंड्स या ठिकाणी कमी पडण्यात आला आहे आणि जो कमी झालेला आता जो नगरसेवकांचा कालावधी होती आता तो निधी
आता जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला महापालिकेत पाठवले, तर आम्ही जो मध्यंतरीचा जो रखडलेला कामे होते तो 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार. ओके.